स्वागत तुझं अमृत. CA अमृत असं म्हटलंय तुला आम्ही. हां, तर ती CAची परीक्षा भारी कठीण असते असं आम्ही ऐकून आहोत. बरं का? तर म्हणजे त्या CA परीक्षेचा लॉंग फॉर्मच कम अगेन असा आहे असं सुद्धा आम्ही ऐकून आहोत. तर ते CA वगैरे तू कसा झालास ते सांग पहिल्यांदा जरा आम्हाला. सीए का झालो खरंच मला माहित नाही. म्हणजे तुलाही कळलेलं नाही ना? चांगली गोष्ट आहे. हां, बहुतेक मला जेवढं आठवतंय, मी 11वी-12वीत होतो आणि मला निर्णय घ्यायचा होता सीए करायचं की नाही. तर जेवढे सीए झालेले सेटल्ड सीए होते ना, त्यांच्या बायका खूप सुंदर होत्या. तर मला वाटायचं, समज का गैरसमज ते तुम्ही ठरवा, की सीए लोकांना सुंदर बायको मिळते. आता प्लीज पुढचा स्वाभाविक प्रश्न विचारू नका. नाही तो नंतर विचारतो. सो असं क्लिअर नव्हतं की आयुष्यात काय करायचं. द व्हाय ऑफ माय लाईफ वॉज नॉट क्लिअर, द पर्पज ऑफ माय लाईफ. सो करायचं म्हणून केलं आणि मग नंतर कळलं की त्याच्यात मजा येत नाहीये. हां, त्याच्यात मजाच येत नाही. म्हणजे मजा नव्हतीच आधी. पण तू पास कसा होत गेलास? म्हणजे मी अशासाठी विचारतो की सहसा आम्ही काय म्हणतो की मजा येत नाही तर मग माणसं अभ्यास करत नाहीत आणि अभ्यास नाही केला की पास होत नाहीत. तर तुला मजा येत नव्हती तर तू पास कसा झालास? म्हणजे चांगल्याच ह्याने पास झाला असशील. हां हां, तर पास कसं काय झाला? म्हणजे एवढा सहज पास झालो नाही. म्हणतात की अवघड आहे, पण जसं विनयताई पण म्हटलंय की करायला घेतलं की सगळं मार्ग मिळतात आणि मला आकडेमोड आवडतात. म्हणजे मला नंबरच आवडतात. नंबर्स आवडतात. हां, त्याच्यामुळे तू पास झालास. पण तुला कळत होतं की हे काही आपलं क्षेत्र नाही आहे. हां, मग तू CA झाल्या काही थोडं काही नोकरी का व्यवसाय असं काहीतरी केलंस ना? काय केलंस? टिपिकली सीए झालो आणि मग पैशांचं वेड मला खूप होतं. पैशाचं. पैसे कमवायचे. पैसे कमवायचे. सो सर्वात सोपा मार्ग काय पैसे कमवण्याचा, तर स्टॉक मार्केट. इझी मनी. स्टॉक मार्केटमध्ये मी नोकरी केली आणि माझे फायनान्शियल टार्गेट्स अचीव्ह करत गेलो. गाड्या अपग्रेड होत गेल्या. सगळं गाड्या म्हणजे कार्स जे काय माझे फायनान्शियल टार्गेट्स होते सगळे अचीव्ह होत गेले. आणि नंतर कळलं की रोज मी तेवढंच 2 वेळचं जेवतोय आणि रात्री झोपताना समाधान असं मिळत नाहीये. अच्छा, म्हणजे गाड्या आल्या, टार्गेट क्रॉस झाली, पैसे वाढले, पण तुझ्या लक्षात आलं की पोटाची भूक तेवढीच आहे. येस येस. आणि झोपेचे तास तेवढेच आहेत किंवा कमी होत आहेत. येस येस. हा, मग पुढे काय झालं? मग म्हटलं की ठीक आहे, नोकरी सोडूया, स्वतःचं काहीतरी करूया. कदाचित बॉससाठी काम करतोय म्हणून कदाचित समाधान मिळत नाहीये. तर एक स्टार्टअप सुरू केला. कंपनी चालू केली पैसे कमवण्यासाठीच. पैसे कमवण्यासाठी. पैसे कमवण्यासाठी. तर ते फेल गेलं. म्हटलं परत दुसरं काहीतरी स्टार्ट करूया. बरं. मग मी स्टॉक मार्केटचं नॉलेज होतं म्हणून एक अल्गोरिदम बनवलं. कम्प्युटर बाईंग सेलिंग करेल तुमच्या वतीने. तर फंड मॅनेजमेंट एक कम्प्युटर आहे. तो अल्गोरिदम किंवा तो प्रोग्राम माणसाच्या वतीने तुमचे शेअर्स बाय किंवा सेल करेल. अच्छा, ऑटोमॅटिकली. म्हणजे तुमच्या मनाशी जोडला जाईल तो कॉम्प्युटर. बरं. सो फंड मॅनेजमेंट किंवा फंड मॅनेजर. सुरुवातीला त्यांनी फंड्स मॅनेज केले, नंतर डॅमेज केले आणि मग ते पण मॅनेज केले मग डॅमेज केले. बरं. हा, नंतर कळलं की पाण्यामध्ये खूप पैसा आहे. कुठे? पाणी. हा. सो बॉटल ड्रिंकिंग वॉटर सारखी कंपनी फॅक्टरी टाकली, त्याच्यात पण वाट लागली. आणि बापरे, म्हणजे त्या कंपनीने तुला पाणी पाजलं. हा, मग हळूहळू मग मला कळलं की मला शिकवायला आवडतं थोडंफार. शिकवायला. तर सीएच्या मुलांना नंतर कळलं की हे पैसा काय हातात येत नाहीये, तर थोडं काहीतरी फ्री करून बघूया. तर सीएच्या मुलांना मी फ्री मध्ये शिकवायला लागलो. तिथे थोडं मला आवड निर्माण झाली. हा, तरी सुद्धा धडपडतच होतास. हा, मग दिशा कुठे मिळाली? सो मला तिथे कळायला लागलं की मला कुठली कॉन्सेप्ट कळली की दुसऱ्याला समजवण्यात मला मजा येते एक सोप्या भाषेत. हे मला तेव्हा कळलं. त्या मुलांना शिकवताना. येस. आणि मग कळलं की मी हे शिकवतोय हे फक्त एका रूम मध्येच शिकवतोय, जास्तीत जास्त 50, 100, 200 मुलांना. मग टेक्नॉलॉजीचा वापर केला तर मी आणखीन मुलांपर्यंत पोहोचीन. असं करून मला एक तर कळलं की मला असं एक्सप्लेन करायला खूप आवडतं, गोष्टी एक्सप्लेन करायला माझ्या भाषेत. आणि मग एकदा काय झालं, मी डिप्रेस्ड होतो कारण 3 फेल्ड स्टार्टअप्स आणि खूप डिप्रेस्ड होतो. तर एका मित्रांनी, सीए मित्रांनी मला बाहुबली सिनेमा बघायला बोलवलं. बाहुबली बघायला बोलले. 1 का 2? 1 का 2 म्हटलं? 1 पहिला. म्हटलं अरे वेळ लागलाय का, इथे 3 स्टार्टअप्स माझे फेल झालेत, इथे वाट लागली आणि तुला सिनेमा पडलाय. तो म्हटला की नाही मी तिकीट काढतो. म्हटलं हा मग ठीक आहे, मग जाऊया. सीए आहे ना, जातीवर आलो. सो आम्ही सिनेमागृहात 15-20 मिनिटं आधीच पोचलो. करायचं काय,
कारण शॉपिंगमध्ये इंटरेस्ट नव्हता, इकडची आकर्षणं इकड तिकडची त्याच्यात पण इंटरेस्ट नव्हता. तर मग त्या आठवड्यात मी एक पुस्तक वाचत होतो, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, स्टीफन कॉवेचं. खूप गाजलेलं पुस्तक आहे. तर 15 मिनिटात मी त्याला सांगितलं की 7 हॅबिट्स काय आहेत, ठाक 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 ठाक. आणि त्याला ते एवढं आवडलं. तो म्हणाला, अमृत बघ, तुला वाचनाची आवड आहे आणि मला पुस्तकं वाचायची असतात पण मला वेळ मिळत नाही, किंवा कारण सांगतो वेळ मिळत नाही. तर तू कुठलंही जे पुस्तक वाचशील ना, त्याचा एक छोटासा सारांश किंवा जेस्ट मला देत जा, सो दॅट तुझ्या वाचनाचा फायदा मला होईल. ते शेवटचं जो वाक्य होतं ते मला एवढं वेळ लागलं, म्हणजे का वाव, एक्साइटिंग, वाव, एक्साइटमेंट झाली. मग आम्ही एक सिनेमागृहात घुसलो आणि तो सिनेमामध्ये गुंग झाला. त्याला ते एक कॅज्युअल स्टेटमेंट होता त्याच्यासाठी, पण मला काही लक्ष लागेना. ते काय चाललंय, ते बाहुबली, ती पांढऱ्या साडीत हवेत काय फिरते, मला काय झेपेनच, कारण ते डोक्यात एवढं काहीतरी करायचं या आयडियाशी. तर मी त्याला खोटं म्हटलं इंटरव्ह्यूला की मला जायचं आहे टॉयलेटला, आणि मी सटकलो. आणि घरी जाऊन बघितलं की असं कोणी करतंय का, की पुस्तकं रिच डॅड पुअर डॅड, चाणक्य नीती, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, ही अशी जी रिच डॅड पुअर डॅड सारखी पुस्तकं. जर तुम्ही हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, डेल कार्नेगीचं पुस्तक जर वाचलं नसेल ना, तर मी म्हणेन की तुम्ही आयुष्यात पाप केलंय खरोखर. म्हणजे ते एक मस्ट रीड ॲटलिस्ट वन्स इन लाईफ टाईम असं एक पुस्तक आहे डेल कार्नेगीचं. तर अशा पुस्तकाचं सारांश कोणी करतंय का? कारण आजच्या जमान्यात सगळं इन्स्टंट झालंय ना. काही क्लिक करा आणि घरी जेवण येतं, क्लिक करा आणि गाडी येते आपल्याला घ्यायला, राईट स्वाईप करा आणि आपण डेटवर जातो, काही लोकांना माहिती असेल. तर असं कोणी इन्स्टंट काही करत नाही पुस्तक, कारण एक पुस्तक वाचायला बरेच दिवस लागतात किंवा ते वाचलंही जात नाही. तर आपण ह्याच्यात काहीतरी केलं पाहिजे असं मी ठरवलं. तर पण करायचं कसं? मी CA, नॉन IT गाय, वेबसाईट कशी बनवायची माहीत नाही, ॲप कसं बनवायचं माहीत नाही. तर तेव्हा मला माझ्या भावाचे शब्द आठवले. माझा मोठा भाऊ खूप मोठा आहे, 10-12 वर्षांनी मोठा आहे. तो मला नेहमी म्हणायचा की अमृत, व्हेन एव्हर यू आर स्टक अप विथ द क्वेश्चन व्हॉट नेक्स्ट इन लाईफ, जेव्हा कधी तू असं अडकतो की त्या आयुष्यात पुढे काय करायचं, रीड रँडम म्हणजे वाचायला, जे हातात येईल पुस्तक सरळ सुद्धा वाचायला लाग. कळतंय नाही कळत काही विचार करू नको, वाचायला लाग. तर मी असं ते पुस्तक घेतलं, अनपोस्टेड लेटर बाय T. रंगराजन. अनपोस्टेड लेटर इंडियन ऑथर आहे. त्यांनी त्याच्यात असं म्हटलंय, इट इज नॉट इम्पॉर्टंट व्हॉट यू हॅव, व्हॉट इज इम्पॉर्टंट इज व्हॉट यू डू विथ व्हॉट यू हॅव. तुझ्याकडे काय आहे हे महत्वाचं नाही, तुझ्याकडे जे आहे त्याचं तू काय करतोस ते महत्वाचं आहे. थँक्यू फॉर द ट्रान्सलेशन. वेलकम. सो असं ते करत राहा तुम्ही. कारण इंग्रजी पुस्तक मी जरा जास्त वाचतो. याचा अर्थ असं नाही की मला इंग्रजीचा खूप अभिमान आहे, उलट खंत आहे की मी इंग्रजी मीडियम मध्ये शिकलो. सो त्या पुस्तकात मला हे कळलं. मग म्हटलं की माझ्याकडे व्हॉट्सॲप आहे, तुम्ही व्हॉट्सॲपचा वापर करूया. सो 10 मित्रांना मी त्या आठवड्यात, आय थिंक APJ अब्दुल कलाम नुकतेच, ही हॅड जस्ट पास्ड अवे, सो ॲज अ ट्रिब्यूट टू हिम, त्यांचं विंग्स ऑफ फायर, अग्निपंख नावाचं एक पुस्तक आहे, त्यांचं आत्मचरित्र, त्याचं एक छोटीशी समरी, 20 मिनिटाची समरी बनवून 10 मित्रांना व्हॉट्सॲपवर पाठवली. ही सुरुवात. येस. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ही समरी तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझा नंबर पण द्या. आणि एका आठवड्यात मला 1000 लोकांचे रिक्वेस्ट आले व्हॉट्सअपवर की आम्हाला पण तुझी समरी वाचायला आवडेल. आणि तिथून ती सुरुवात झाली. अच्छा, पुढे काय झालं सांग ना, जाम मस्त आहे. सो मग मी ठरवलं की ह्याला मी एक नाव दिलं, मिशन मेक इंडिया रीड. आणि सगळ्यांना एक प्रॉमिस केलं की दर बुधवारी तुम्हाला माझ्याकडून एक नवीन पुस्तकाचा सारांश मिळेल. मिशन मेक इंडिया रीड, डायरेक्ट इंडिया. कारण त्याच्या मागे कारण होतं, मी 3 वेळा ठरवलेलं न्यू इयर रेझोल्युशन 1 जानेवारीला की आठवड्याला एक पुस्तक वाचायचं आणि जोशमध्ये येऊन सुरू करायचो आणि फेब्रुवारी 1st वीक पर्यंत ते संपुष्टात यायचं. आता इथे जर मी लोकांना सांगितलं की मी तुमच्यासाठी वाचणार आहे, आणि अख्ख्या भारतातल्या लोकांना सांगितलं, कारण माणूस आपलं नाक वाचवण्यासाठी काही करतो. खरंय. सो बुधवार असा दिवस निवडला आणि मग सुरू केलं. तर 10,000 लोक एका महिन्यात जॉईन झाले. दिवसभर व्हॉट्सअपवर मी नुसते ते समरीज पाठवते, छान छान मोठे मोठे गाजलेले समरीज, अल्केमिस्ट, कॉर्पोरेट चाणक्य, किंवा अशी लाखो बेस्ट सेलर्सच आहेत जे मी केलं तर आयुष्य पण कमी पडेल एवढी पुस्तकं आपल्याकडे आहेत. आणि खूप मजा यायला लागली मला. म्हटलं हे काहीतरी आहे. याला मी एक टर्म वाचलेला, टेट टॉक, तुम्हाला माहिती आहे का टेट टॉक? युट्यूबवर खूप गाजलेलं आहे.
तर तिथे एका टेटटॉकनी माझं पूर्ण अप्रोच पैशांच्या प्रती बदललं. अच्छा. जसं मी पैशांच्या मागे लागलेलो आणि 3 बिझनेसेस माझे फेल झाले, तर तो टेटटॉक होता सलमान खान. आता हा आपला सलमान खान नव्हे, नाही, तो सलमान खान. कारण तो सलमान खान होता अमेरिकेहून आणि त्यांनी काय केलं, तो पण असाच माझ्यासारखा स्टॉक मार्केटमध्येच खूप पैसे कमवायचा जॉबमध्ये. अचानक त्यांनी जॉब सोडला आणि त्याला गणिताची खूप आवड. ही वॉज पॅशनेट अबाउट मॅथमॅटिक्स. तर त्यांनी मॅथ्सचे व्हिडिओज बनवले, अल्जिब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्री, कॅल्क्युलस, इंटिग्रेशन, आणि त्याचे व्हिडिओज युट्यूबवर अपलोड केले. ओके, फॉर फ्री. त्यांनी त्याचा पैशाचा विचार नाही केला. त्यांनी असं म्हटलं की धिस गेव अ ह्यूज सोशल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. याचं जरा ट्रान्सलेशन कराल का? हो, म्हणजे जणू काही त्यानं समाजामध्ये गुंतवणूक केली त्याच्या ज्ञानाची. एक्झॅक्टली, येस. ते कसं, तर त्यांनी त्या टर्मचं एक्सप्लेनेशन दिलं की तो जो बॉससाठी किंवा कंपनीसाठी जॉब करायचा, तर त्याचा फायदा फक्त कंपनीसाठी व्हायचा. 1.5, 2, 3 लाख महिना पगार त्याचा होता. आता तो जॉब सोडला, तर पूर्ण समाजासाठी जर त्यांनी त्याच्या मॅथ्सचे स्किल्स वापरले, तो जो पगार त्यांनी सोडलाय, दॅट इज नॉट अ सॅक्रिफाईस, इट इज अन इन्व्हेस्टमेंट इन द सोसायटी. सो हे टर्म मला खूप आवडलं, सोशल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि मला कुठेतरी हे वाटलं की ह्याच्यातही खूप सोशल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, कारण ही आपण समाजामध्ये गुंतवणूक करतो Yes. आणि ती ज्ञानाच्या आणि माहितीच्या मार्गाने करतोय. हा, पुढं. ते ह्यातून मला कळलं की माझे प्रिव्हियस 3 स्टार्टअप्स का फेल झाले. का Because- फेल झाले होते? केवळ या क्षेत्रात पैसा आहे म्हणून जा, हे टिपिकल जे आपल्याला सांगितलं जातं. नो, एव्हरीबडी सेज टेक अ गुड जॉब, टेक अ गुड जॉब. नोबडी सेज टेक अ जॉब यू लव्ह. तुम्हाला जे आवडतं ते कर, आपोआप पैसा येणार. हो, हे वाक्य भाषांतर न करताही कळलं, सगळ्यांना कळलं. बघ, टाळ्या आल्या. ओके. सो मला हे त्याच्यात कळलं की मनी शुड कम ॲज अ बाय प्रोडक्ट ऑफ युअर पॅशन. हे सांगतो. टाळ्या वाजल्या नाही म्हणून का? म्हणजे पैसा हा तुमचं मुख्य ध्येय नसलं पाहिजे, तर तो बरोबरीनं आला पाहिजे. आपण एक मुख्य काम करतोय आणि त्याच्या बरोबरीने होणारा परिणाम म्हणून पैसा आला तर उत्तम आहे. ओके. सो त्या टेटटॉकमध्ये शेवटी एक खूप मजेशीर गोष्ट झाली. एक माणूस आला अचानक स्टेजवर आणि त्यांनी त्या मिस्टर सलमान खान जो अमेरिकाचा आहे त्याला $1 मिलियन चेक दिला आणि तो माणूस होता बिल गेट्स. सो ह्यातून मला कळलं की जे श्रीमंत लोक आहेत ना, दे आर लुकिंग फॉर पॅशनेट पीपल, पॅशनेट फॉर समथिंग अदर दॅन मनी. म्हणजे खरे जे पैशाने श्रीमंत आहेत त्यांना असा ध्यास घेतलेल्या लोकांच्या ते शोधात आहेत की ज्यांचा ध्यास पैसा सोडूनचा काहीतरी असेल. कारण त्यांना माहिती आहे यांच्यातून पैसा कसा कमवायचा. जे वेडे पॅशनेट कशाचं तरी आहेत तिथून पैसा कसा काढायचा त्यांना चांगलं माहिती असतं. बरोबर. सो मी ठरवलं की मी असंच काहीतरी करणार. आणि मला कुठेतरी पॅशन दिसत होतं की मला वाचन आवडतं आणि मला एक्सप्लेन करायला, गोष्टी समजावायला आवडतात. सो मिशन मेक इंडिया रीड हे माझं आयुष्याचं ध्येय होऊ शकतं आणि मग पैसा बघू, जे होईल ते होईल. हा, येस. मग पुढं काय केलंस? मग जवळजवळ 1 लाख लोक व्हॉट्सअपवर जोडली गेली पुढच्या 6 महिन्यात. 1 लाख. 1 लाख. हा. पूर्ण दिवस मी व्हॉट्सअपवर अशी पुस्तकांचेच मेसेजेस पाठवते सगळ्यांना, पूर्ण दिवस व्हॉट्सअपवरच. आणि मग अचानक एक दिवस मला ईमेल आला व्हॉट्सअपकडून की तुला बॅन केलं गेलंय. व्हॉट्सअपने तुला बॅन केले. हा. त्यांना वाटलं की मी काहीतरी चीप मार्केटिंग करतोय का स्पॅमिंग करतोय, एवढे मेसेजेस कसे जात आहेत एका माणसाकडून. तर मी त्यांनी बॅन केलं. परत मी आय वॉज स्टकअप आणि मला परत माझ्या भावाचे शब्द आठवले की व्हेनेवर यू आर स्टकअप विथ द क्वेश्चन व्हॉट नेक्स्ट, रीड रँडम. परत वाचायला लागलास. आणि मी एक पुस्तक वाचलं, $1 मिलियन हॅबिट्स बाय ब्रायन ट्रॅसी. नावच बघा ते छान आहे, $1 मिलियन हॅबिट्स. $1 मिलियन हॅबिट्स, सवयी. तर त्यात असं म्हटलं म्हणजे लाख मोलाच्या सवयी. या परफेक्ट. हा, व्हेरी गुड ट्रान्सलेशन, थँक्यू. सो त्याच्यात असं म्हटलंय की व्हॉट इज द अपोजिट ऑफ वरी, चिंता. चिंताचं अपोजिट काय आहे, तर टेकिंग ऍक्शन. चिंतेच्या विरोधात काय, तर कृती करणं. कृती करा. तर कृती केल्याने कदाचित इट विल नॉट गॅरंटी की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण ऍटलीस्ट तुम्ही त्याच्यात बिझी व्हाल आणि तुम्ही चिंता करणं तरी विसरून जाल. बरोबर. नाही चिंताक्रांत होऊन बसूनच राहाल. एक्झॅक्टली. सो मी म्हटलं काय करू शकतो, काय ऍक्शन घेऊ शकतो. तर मी व्हॉट्सअपला ईमेल करू शकतो, जो मी विचारच केला नव्हता हे पुस्तक वाचायच्या आधी. व्हॉट्सअप ईमेल करू शकतो त्यांना किंवा ईमेल करू शकतो. आणि जे म्हणजे 1 लाख लोक आहेत त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही पण मेल करा व्हॉट्सअपला. सगळ्यांना सांगा की आम्ही काही चीप मार्केटिंग करत नाही, काही स्पॅमिंग करत नाही. हो, आमचं एक नोबल इंटेन्शन आहे टू मेक इंडिया रीड आणि मी बुक समरीज लोकांना देतो.
ओके. तर एका आठवड्यात त्यांनी त्याची नोंद घेतली आणि तो बॅन लिफ्ट केला. हा पण हे किती छान आहे ना. म्हणजे हा एक प्रकारचा सत्याग्रह झाला. म्हणजे सगळ्या हजारो लोकांनी सांगितलं की हे चुकीचं आहे तर काढून टाका तुम्ही. एवढे मेल त्यांना गेले की ते एवढे वैतागले असतील, तो ठीक आहे बॅन काढून टाकतो त्याचा. बरं पुढं. सो ह्यातनं मी एक धडा घेतला की व्हॉट्सॲप कदाचित एक प्रॉपर प्लॅटफॉर्म असू शकत नाही. आय वॉन्ट टू रीच आउट टू मिलियन्स ऑफ इंडियन्स. आणि गावागावात जर लोकांना वाचनाची आवड निर्माण करायची असेल तर व्हॉट्सॲपपेक्षा काहीतरी चांगलं असायला पाहिजे. तर माझे काय IT चे मित्र आहेत, त्यांना मी सांगितलं की असं काय मोबाईल ॲप बनवून द्याल का. तर त्यांनी एकही रुपये न देता, जसं ताईंनी म्हटलं की तुम्ही चांगलं काम केलं की तुम्हाला लोक सपोर्ट करायला येतात, तसंच माझ्या मित्रांनी एकही रुपये न घेता एक मोबाईल ॲप बनवून दिला अँड्रॉइड आणि आयफोनसाठी. आणि तो 23 एप्रिल 2017 जो वर्ल्ड बुक डे, इट इज द बर्थ अँड डेथ ॲनिव्हर्सरी ऑफ शेक्सपियर, एकाच दिवशी ते जन्मग्रहण झालं आणि ते गेले. तर तो वर्ल्ड बुक डे म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी मी तो ॲप लॉन्च केला. या ॲपचं नाव सांग जरा. त्या ॲपचं नाव आहे बुकलेट, BOOKLET. बुकलेट म्हणजे पुस्तिका. पुस्तिका जसं हे आपलं बुकलेट आहे तसं. तसं हळूहळू मग लोक बुकलेट गाय म्हणायला लागले. गाय म्हणजे इंग्लिश मधला गाय. हो हो बरोबर. हां तर बुकलेट गाय तू झालास म्हणजे 8 लाख लोकांपर्यंत पोहोचलास. आता तू मला सांग की दर गुरुवारी या 8 लाख लोकांना एक जिस्ट बुधवारी जाते. आणि मग ते लोक ते म्हणजे पुस्तकाबाबतीतलं त्यांना कळतं की याचं जिस्ट काय. त्यातले काही लोक पुस्तक वाचत असतील, काही वाचत नसतील. ते नंतर काय करतात तुझं ॲपवरचं पुस्तक वाचून हे तुला कळतं का? हां येस. सो मी त्यांच्या टचमध्ये राहण्यासाठी एक सर्वे घेतला. जेव्हा व्हॉट्सॲपवर एक 50,000 लोक झालेली, त्यांना विचारलं की बाबा रे मागच्या आठवड्यातली समरी वाचली का. तर 80% लोक म्हणाले नाही. नाही नाही मी बिझी होतो, मी माझ्या ऑफिसच्या कामामध्ये बिझी होतो, मी माझ्या बायकोबरोबर बिझी होतो. एक तर म्हणाला मी माझ्या मित्राच्या बायकोबरोबर बिझी होतो. म्हणजे एवढे लाईटली घेत होते. नंबर्स वाढत होते. रोज 1000 लोक ऍड होत होते मिशनमध्ये, पण ते फक्त नंबर्स होते. कोणी मुळात वाचत नव्हतं. म्हटलं द मिशन मेक इंडिया रीड इज ऍक्च्युली नॉट वर्किंग. मग करायचं काय. अगेन आय वॉज स्टकअप विथ अ क्वेश्चन. आणि मग माझा भावाचे माझे शब्द आठवले. वेन एव्हर यू आर स्टकअप विथ अ क्वेश्चन व्हॉट नेक्स्ट, रीड रँडम. इंग्लिश येतं की सगळ्यांना, मग ट्रान्सलेट बंद करा. चालेल. सो मी वेलॉसिटी नावाचं एक पुस्तक वाचलं. काय? वेलॉसिटी. हे एक स्टार्टअप्सवर पुस्तक आहे, इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटीवर. तर त्याच्यात असं म्हटलंय की तुम्हाला ज्या लोकांना इन्फ्लुएन्स करायचं आहे ते आधी शोधा. अच्छा, कोणावरती तुम्हाला प्रभाव टाकायचा आहे ते लोक पहिल्यांदा शोधा. तर मी विचार केला की मला नक्की कुठे आणि कुठल्या वेळेला त्या माणसावरती प्रभाव करायचा आहे वाचनासाठी. तर ऑफिस आणि घरच्या मध्ये जे ट्रॅव्हलिंग टाइम, कम्युटिंग टाइम असते ट्रेन बसमध्ये किंवा कॉलेज आणि घर, त्या वेळात वाचन व्हायला पाहिजे, कारण तो वेळ खूप फुकट जातो. तर मी ट्रेनमध्ये चढलो आणि बघितलं की लोक ट्रेनमध्ये काय करतात. तर सगळे ते कानात काहीतरी बोळे घालून, ती वायर अशी लटकलेली असते, ऑलमोस्ट सगळ्यांच्या कानात हेडफोन्स होते. आणि पटकन मला एक आयडिया आली. मी परत लगेच घरी आलो आणि एक समरी माझ्या आवाजात रेकॉर्ड करून ती व्हॉट्सॲपवर टेक्स्ट आणि ऑडिओ दोन्ही पाठवले. अँड दॅट वॉज अन इन्स्टंट हिट. म्हणजे एवढे लोक असं म्हणायला लागले की मी जेवताना स्पीकर ऑन करून ठेवते, कुकिंग करताना, जॉगिंग करताना, ट्रेन बसमध्ये जसं आपण म्युझिक ऐकतो तसं लोक माझे बुक समरीज ऐकायला लागले. एक बुक समरी तू आणली आहेस ना आमच्यासाठी, अशी ऑडिओ केलेली, ती आपण जरा ऐकूया आणि नंतर त्याच्यावरती आपण त्याच्याशी. ही आहे कॉर्पोरेट चाणक्य नावाचं पुस्तक आहे, राधाकृष्ण पिल्ले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. त्याची समरी ऐकूया. Chanakya, also known as Kautilya or Vishnugupta, was a leadership guru par excellence. His ideas on how to identify leaders and groom them to govern a country has been well documented in his book Kautilya's Arthashastra. This book contains 6,000 sutras. In the book Corporate Chanakya, Successful Management, The Chanakya Way, the author Radhakrishna Pillai simplifies the age-old formula of success for leaders of the corporate world. Learn how to deal with tricky situations, manage time, decision-making and responsibilities and powers of a leader. Call it your guide for corporate success
or a book that brings back ancient Indian management wisdom in modern format. असं किती वेळाचा हा असतो? हां, सो टोटल 20 मिनिटाचं असतं. ते मी 3 भागात डिवाइड करतो. सो एक ऑडिओ एक 5 ते 6 मिनिटाचं असतं. म्हणजे 3 भागात लोकांनी ते ऐकायचं, एकदम 20 मिनिटं नाही ऐकायचं. हा 6-7 6-7 6-7 असं का केलं? सो दॅट एकतर रिझन होतं की 20 मिनिटं खूप मोठा हेवी फाईल होते, ती डाउनलोड करायला मग लोक कंटाळा करतील, म्हणून त्याला डिवाइड केलं. आणि एक फर्स्ट पार्ट ऐकल्यावर थोडा विचार करतील, मग सेकंड पार्ट 24 तासांनी ऐकतील, म्हणून मी असं केलं. आणि क्युरिओसिटी पहिला पार्ट मी असा एंड करतो की तुम्ही सेकंड पार्ट ऐकायलाच. जसं हिंदी सिरियलमध्ये ते असं करून ते एंड करतात आणि आपण ते परत यायला बघतो, तसं मी तिकडून शिकलो आणि असा एंड करतो की तुम्ही परत सेकंड पार्ट ऐकायला यालच. पहिल्यांदा जेव्हा तू आता हे चाणक्य आपण पहिलं तुझं होतं ना, वन ऑफ द फर्स्ट केलेलं? पहिलं होतं एकर्स ऑफ डायमंड्स म्हणून पुस्तक होतं. तर एपीजे अब्दुल कलामचं विंग्स ऑफ फायर. बर, आता हे ऑडिओ करता करता स्वतःच्या आवाजाबद्दल सुद्धा तू शिकत गेलास का? हो, अगदी. हे मी पुस्तकातून शिकलो की परफेक्शनसाठी थांबू नका. मला पण आश्चर्य वाटलं की डोंट वेट फॉर परफेक्शन. परफेक्शन इज द एनिमी ऑफ प्रोग्रेस. बरं, म्हणजे तुम्ही परिपूर्णतेसाठी थांबू नका. येस. परिपूर्णता हा प्रगतीचा शत्रू होऊ शकतो. येस. परफेक्शन आणि एक्सिलन्स यात फरक आहे. हो, म्हणजे परिपूर्णता आणि उत्कृष्टता यामध्ये फरक आहे. वा. परफेक्शनचा प्रॉब्लेम काय आहे? परफेक्शन म्हणजे फ्लॉलेसनेस. एकही चूक तिकडे निघताच कामा नये. जोपर्यंत माझ्याकडून काही परफेक्ट होत नाही, मी तुम्हाला दाखवणारच नाही. दॅट कम्स विथ इगो. आणि परिपूर्ण झाल्याशिवाय मी दाखवणारच नाही की माझ्यातला अहंकार जागृत होतो. बरोबर. व्हेअरएज एक्सिलन्स मध्ये काय असतं की तुम्ही तुमचा परफॉर्मन्स, जे काय तुमचं प्रोडक्ट सर्व्हिस आहे, ते 20-30% जरी तयार झालं, ते तुम्ही लोकांच्या पुढे मांडा. त्याच्याबरोबर काय त्यांचे विकनेसेस असतील, तुमच्या चुका असतील, तुमचे डेफिशियन्सी, सगळं त्याच्या सकट तुम्ही दाखवा. आता यात तुम्हाला इगोला बाजूला ठेवायला लागतं, कारण इट इज व्हेरी स्कॅरी. बरोबर. आणि मग लोक तुम्हाला सांगतील की ह्यात काय चुकलं, आणि मग तुम्ही इम्प्रूव्ह करत असं आयटरेट करत यू अचीव्ह. म्हणजे उत्कृष्टता हा एक कोणताही मुक्काम नसणारा प्रवास आहे. येस. त्याच्यामध्ये तुम्ही जात राहता, खूप छान होत राहता. आणि मग लोक काही तुम्हाला फक्त दोषच सांगतात असंही नाही ना. लोक दोषही सांगतात, गुणही सांगतात, आणि एकंदर तुम्ही जे करता त्याची गुणवत्ता वाढत जाते, क्वालिटी वाढत जाते. आता हे तुझ्या आवाजाच्या बाबतीत कसं केलंस? सो हे मी $100 स्टार्टअप या पुस्तकातून शिकलो. तर मी ठरवलं की आपण कुठला कोर्स करायचा नाही, कारण मलाही इंडियन ॲक्सेंटचा न्यूनगंड होता की आपलं इंग्लिश बोलताना आपलं इंडियन किंवा मराठी पण इंग्लिशमध्ये येऊ शकतं. ह्याचा सगळा विचार करायचा नाही. आधी बनवायचं आणि लोकांना ते एक्सपोज करून टाकायचं. कसं घाबरायचं नाही. आणि पहिला ऑडिओ मलाही आठवतो एवढा घाणेरडा झाला की मी तो 1 मिनिटाच्या वर ऐकू शकलो नाही. पण लोकांनी तो एवढा छानपणे घेतला की नाही, तू काहीतरी चांगलं काम करतोयस ना, मग तू ना फक्त ह्याच्यात इमोशन्स टाक, तू थोडे म्युझिक टाक, तुला थोडं वाचन जास्त वाटतंय, ते स्टोरी टेलिंग वाटलं पाहिजे, तू ह्यांचा व्हिडिओ बघ, हे छान बोलतात, तू अटल बिहारी वाजपेयींचा ऐक. एवढे सजेशन जायला लागले आणि त्यातून मी शिकत गेलो. बरोबर. 6 महिने डिले झाला असता प्रोजेक्ट. बरोबर. पण लोकांनीच मला सांगितलं आणि मी एक्सिलन्स अचीव्ह करत गेलो. आणि त्याप्रमाणे मग तू स्वतःमध्ये बदल करत गेलास. पण तो जो लवचिकपणा आहे ना, ती जी फ्लेक्सिबिलिटी आहे ना, जी तू दाखवलीस ती खूप महत्वाची आहे ना. कारण तू जर म्हणजे तुझ्या जागी दुसरा कोणी असता आणि तू जर म्हणाला असता नाही मी जे करतोय तेच मस्त आहे, तर मग ती परफेक्शन झालं असतं ते. आणि मग तिथे आपण त्या उत्कृष्टतेपासून दूर गेलो असतो. हे जे सगळे 150 ऑडिओज झाले, आता तुझ्या ऍपमध्ये नेमकं काय काय आहे? मी तुझा ऍप डाउनलोड केला समजा, तर मला काय काय बघायला मिळेल? सो आज तुम्ही जर तो ऍप एकदम फ्री आहे. जसं मी म्हटलं की त्या सलमान खान जो आहे त्याच्याकडनं मी शिकलो. पैशाचा विचार करायचा नाही, त्याच्यात काही जाहिराती नाही आहे, काही चार्जेस नाही आहेत, अगदी फ्री आहे. कारण मला माहिती आहे 1 रुपया जरी लावला तर लोक वाचणार नाहीत, त्यामुळे मी ते फ्रीच ठेवलंय. सो तुम्ही आज ऍप डाउनलोड केलात की 7-8 तुम्हाला सारांश मिळतील पुस्तकांची. एक चाणक्य नीती असेल, 5 लव्ह लँग्वेजेस, रिच डॅड पुअर डॅड, एपीजे अब्दुल कलामचे काही पुस्तकं आहेत. आणि मग दर बुधवारी एक ऍड होत जाईल. आणि आम्हाला आधीची पुस्तकं हवी असतील तर सारांश. सो त्यासाठी मी स्टडी केला की हे फेसबुक, व्हॉट्सॲप ह्याला आपण का ॲडिक्ट झालोय. आणि आय वॉज सरप्राईज्ड की अल्कोहोलिझम किंवा सिगरेट हे सगळ्याचं जो का आपण त्याच्याकडे जातो, तीच कारणं आहेत व्हाय वी आर
हुक टू दीज ॲप्स लाईक फेसबुक अँड व्हॉट्सॲप. तर एक डोपामाइन नावाचं एक केमिकल जनरेट होतं आपल्या डोक्यामध्ये जेव्हा आपण अल्कोहोल घेतो किंवा ड्रग्ज घेतो किंवा स्मोक करतो. सगळ्यावरती एक एज लिमिट आहे, बरोबर. 18 वर्षाच्या खाली लिकर बॉटल दिली जात नाही, स्मोकिंग अलाउड नाही आहे. आणि सेम केमिकल इज रिलीज्ड इन युअर ब्रेन जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर असता. म्हणजे किती डेंजरस आहे बघा. आणि त्याच्यावरती काही एज लिमिट नाही आहे. जेव्हा पालक आपल्या मुलीला अभिमानानं युट्यूब वापरायला सांगतात किंवा बघा माझी मुलगी माझा मुलगा व्हॉट्सअप वापरू शकतो, तुम्ही असा विचार करा की एक पॅकेट ऑफ कोकेन तुम्ही तुमच्या मुलाच्या हातात देताय. एवढं डेंजरस आहे. आणि हे मी एका पुस्तकातून शिकलो. इररेझिस्टिबल नावाचं पुस्तक आहे. इट इज अ डिजिटल ड्रग्ज असं नाव दिलं गेलंय. आणि ही जी मोठी लोक आहेत, बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग, फेसबुकचे, ते स्वतः आपल्या घरात ही साधनं मुलांना वापरू देत नाही. कारण स्टीव्ह जॉब्सला माहिती आहे की हे आयपॅड आयफोन जर माझ्या मुलांनी वापरलं, अ ड्रग डीलर कांट गो हाय ऑन हिज ओन सप्लाय. पानवाला स्वतः कधी सिगरेट पित नाही, तर त्याला माहिती आहे आणि माझीच वाट लागणार आहे, आपण लोकांना त्याची वाट लावूया. पण आता तू मला सांगा एकच मुद्दा, की आपण आता हे व्हॉट्सॲप किंवा ह्या सगळ्याला असं म्हटलं, पण आपलं व्हॉट्सॲप तर आपलं जे ॲप आहे ते तर त्याच्यावरच आहे. मग या सो द इंटेन्शन, हे लोक काय करतात फक्त तुमचं अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी, कारण अटेन्शन आलं की पैसा आला. इथे मला पॉझिटिव्ह ॲडिक्शन, पुस्तकांसाठी ॲडिक्शन निर्माण करायचं, तर तेच एलिमेंट्स डोपामाइनचे जे कारणं आहेत ते मी बुकलेट ॲपमध्ये टाकणार आहे. आणि त्यासाठी मी आधीचे समरीज तुम्हाला आत्ता देत नाही. ते पुढे जाऊन तुम्ही वाचाल की तुम्हाला जास्त वाचायला मिळेल. रीड मोर गेट मोर असं एक गेमिंग स्वरूप आणणार आहे त्याला. अच्छा, कारण गेम्स ॲडिक्टिव्ह आहेत, कॅन्डी क्रश ॲडिक्टिव्ह आहे. तर सेम एलिमेंट्स इथे वापरले की तुम्ही वाचा आणि मग पुढचं तुम्हाला पुस्तक मिळेल. जर खंडीवर तुम्हाला मिळालं की अबेंडन्स इज द एनिमी ऑफ मोटिवेशन. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर खूपच सुफलता मिळाली, सुजलाम सुफलाम मिळालं, तुम्ही आळशी बनाल. येस. हां. सो एक जर मी पुस्तक तुम्हाला रिलीज केलं तर तुम्ही वाचाल. तेच 100 पुस्तकं एकदम मिळाली तर तुम्ही वाचणार नाही. म्हणजे तू खूप चांगला मनाचा विचार करतोयस त्या सगळ्या डोपॅमिन पासून. तर बरं, म्हणजे आता आम्हाला समरीज मिळतील, ऑडिओ समरीज मिळतील, काही रिटर्न समरीज सुद्धा आम्हाला मिळतील. आणि दर आठवड्याला तू आम्हाला एक नवीन पुस्तक देशील. आणि अपेक्षा ही आहे तुझी की आम्ही वाचावं, बरोबर. आता आम्ही वाचतोय का नाही हे दर आठवड्याला तुला कळण्याचा काहीच मार्ग नाही. हो, तर ॲपमध्ये ती प्रोव्हिजन मी आणणार आहे, पण बिकॉज सगळे व्हॉट्सॲपवालेच ॲपवर आलेत. आता तू मला सांग की तरुणांनी आणि भारतीयांनी वाचायला का हवं? म्हणजे वाचाल तर वाचाल वगैरे आम्हाला माहिती आहे, पण तुझं म्हणणं काय? खरं सांगू, गेले आता हे उपक्रम आय थिंक 2.5-3 वर्ष चालू आहे. गेल्या 3 वर्षात मी जेवढं शिकलोय या पुस्तकातून ना, ऑनेस्टली, तर मागच्या 15 वर्षाच्या एज्युकेशन मध्ये जेवढं शिकलो नसेल तेवढं मी मागच्या 3 वर्षात शिकलोय. खरंच साध्या साध्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, काही पुस्तकं जरूर नाही की ॲक्शन घेतलीच पाहिजे, पण ॲटलिस्ट माझा एक दृष्टिकोन बदलतो लोकांप्रती किंवा वस्तूंप्रती. फॉर एक्झाम्पल, इंट्रोवर्ट लोकांना मी असं तुच्छ मानायचो की जे कमी आहे बोलतात, ते शाय आहे, जे स्टेज फिअर ज्यांना आहे ना, त्यांना ते मी असं म्हणायचं की ते डंब आहेत. आणि फक्त एक्स्ट्रोवर्ट जे खूप छान छान बोलतात तेच हुशार असं मला वाटायचं. तर क्वायट नावाचं एक पुस्तक मी वाचलं, सुझॅन ऑथर आहे. त्यांनी असं म्हटलंय की द क्वालिटी ऑफ द आयडिया अँड द अबिलिटी टू प्रेझेंट दॅट आयडिया ह्याचा काही संबंध नाही आहे. आणि मला वाटलं की हो, इंट्रोवर्ट कॅन कम आउट विथ व्हेरी गुड आयडियाज. की तुम्हाला बोलायचं जे स्किल आहे आणि क्वालिटी ऑफ आयडिया याचा काही संबंध नाही आहे. मग मी का असं इंट्रोवर्ट लोकांना तुच्छ मानतो? तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी शिकलो. मल्टीटास्किंग, मला अभिमान वाटायचा की मी खूप छान मल्टीटास्कर आहे. आवर ब्रेन इज नॉट मेड फॉर मल्टीटास्किंग. एका वेळेला 2 कामं तो करूच शकत नाही. साधं उदाहरण घ्या, 2 वेगवेगळी गाणी एकदम वाजवली की कसा केऑस तयार होणार, पण लगेच आपण एखादं गाणं बंद करू, तसं काहीतरी आहे. तर आजकाल जे लोक एक्सेल शीटवर काम करताना युट्यूबवर गाणं चालू आहे, मध्येच व्हॉट्सअप चेक करणार, मध्येच फेसबुक बघणार, ह्यानी काय होतंय, आपली प्रोडक्टिव्हिटी ही 4थीतल्या मुलासारखी झाली आहे. त्यामुळे मी काय करतो, 15 मिनिटं एकच काम करतो आणि मग ब्रेक घेतो. मी व्हॉट्सअपवर आहे, मी फेसबुकवर आहे, सगळं करतो, पण 1 थिंग ॲट अ टाइम. ते हे पुस्तकाचं नाव आहे द 1 थिंग, असंच पुस्तकाचं नाव आहे. त्यांनी असं म्हटलं की एका वेळेला एकच काम करा, देर इज नथिंग कॉल्ड मल्टीटास्किंग. हा, आणि अशी खूप कामं करा. हा, म्हणजे तसं मल्टीटास्क करा. एका वेळी एकच काम करत करत, एका वेळी एका गोष्टीवरती पूर्ण फोकस करत, उलट अनेक कामं तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने करता येतील.
हे सगळं करत असताना मला कुतूहल असं आहे, हाऊ इज युअर डे? ओके. हां, तुझा दिवस कसा असतो? पुस्तकातूनच शिकलो की हेल्थ, वेल्थ, लव्ह आणि हॅपीनेस जर ह्याला प्रायोरिटाईज करायचं असेल तर सुरुवातीला माझं टॉप प्रायोरिटी होती वेल्थ, ती आता बॉटमला गेली आणि टॉपला आलाय हेल्थ. अच्छा. आय वॉज सरप्राईज. एक पुस्तक आहे द टूल्स ऑफ टायटन्स बाय टिम फेरिस. द टूल्स ऑफ टायटन्स. टायटन्स. त्यांनी काय केलं, जगातले शेकडो जे सक्सेसफुल लोक आहेत, नॉट ओनली मिलियनेअर्स बट स्पोर्ट्समध्ये टॉप परफॉर्मर्स आहेत, स्पिरिच्युअलिटीमध्ये, त्या सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या. जवळजवळ 200 लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्या सगळ्यांचं द मोस्ट सक्सेसफुल पीपल ते सर्वात जास्त कशाबद्दल बोलतात, तर मला वाटलं की पैशाबद्दल बोलतील. द मोस्ट सक्सेसफुल पीपल टॉक अबाउट हेल्थ मोस्ट ऑफ द टाइम. हां, मला धक्का बसला की हेल्थ एवढं महत्त्वाचं आहे. इट इज इवन अबाउट रिलेशनशिप्स. रिलेशनशिप्सवर 2 नंबरवर येतं. कारण जर मी माझं स्वतःचं हेल्थ काळजी नाही घेतली तर घरच्यांना त्रास होणार आहे, मी जर सारखं आजारी पडलो तर. बरोबर. पहिलं मी खूप जाडा होतो आणि 15 किलो वजन कमी केलं एका वर्षात बिकॉज ऑफ बुक्स. आणि सकाळी एक कळलं की युअर सक्सेस लाईज इन युअर रुटीन. डेली जसं तुम्ही प्रश्न विचारला की माझं रुटीन काय आहे, तर माझं रुटीन खूप घाणेरडा होता. 4-4 तास टी व्ही बघणे, व्हॉट्सॲपवर टाइमपास करणे, जे हे या मिशनच्या आधी जंक फूड खाणं, हे सगळं माझं रुटीन होतं. आणि मग हे वाक्य जेव्हा मी वाचलं की युअर सक्सेस लाईज इन युअर रुटीन अँड जस्ट ट्राय टू रेप्लिकेट द रुटीन ऑफ द पर्सन हुम यू वॉन्ट टू बी. तुमचा जो आयडल आहे त्याचा रुटीन बघा काय आहे. आणि मी म्हटलं ठीक आहे, नरेंद्र मोदीचं रुटीन बघूया काय आहे, कारण मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. तर ते सकाळी 9 वाजता उठतात का माझ्यासारखं? तर नाही, ते 4ला उठतात. म्हटलं 4 खूप अवघड आहे, पण 5ला उठायचा प्रयत्न केला. तर रोज मी 5ला उठतो. मग बघितलं की ते दिवसभर व्हॉट्सअपवर टाइमपास करतात का, मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर चॅटिंग करतात का, तर नाही, मी ते बंद केलं. ते 4-4 तास टीव्ही बघतात का, नाही, तर घरातला टीव्ही उचलून फेकून दिला पहिलं. तर गेले 3 वर्ष मी टीव्हीला हात नाही लावलाय. सो मला हेच म्हणायचं की तुम्ही रुटीन स्ट्रॉंग करा. सकाळी मी पहिल्या 3 तासात माझी सर्वात अवघड कामं मी करून टाकतो. हे मी पुस्तकातून शिकलो. ईट दॅट फ्रॉग. ईट दॅट फ्रॉग. हे नॉनव्हेज रेसिपीचं पुस्तक नाही आहे. तो म्हणतो की जे सर्वात नावडतं काम आहे ना, जे तुम्हाला माहिती आहे तुम्ही नाही करणार, प्रोक्रॅस्टिनेट करणार, ते आधी दिवसाच्या पहिल्या 3 तासात करून टाका. कारण जे आवडतं काम आहे त्याला वेळ काढायची गरज नसते. शॉपिंग, टी व्ही बघणे, तो बरोबर होतं. पण जे नावडतं आहे, जसं मला वाचन खूप आवडतं, मला समरी बनायला खूप आवडतं, पण ना मला रेकॉर्डिंग करायला ना ते घाम येतो, पंखा बंद करावा लागतं, AC बंद करायला लागतं आणि घसा असा दुखतो, तर ते मला एवढं आवडत नाही. पण इफ आय वॉन्ट टू कन्वर्ट माय पॅशन इन टू अ मिशन, मला काही नावडती कामं त्याच्या आजूबाजूला ती करावी लागणार. नाहीतर मग ती नुसती हॉबी राहणार. नुसतं वाचन केलं तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. मला ते रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे. सो मग मी सकाळी जिम झालं की रेकॉर्डिंग करतो आणि मग पुस्तकं वाचायला घेतो. दिवसाला 1 पुस्तक माझं वाचून होतं, कारण मी माझा रीडिंग स्पीड वाढवला आहे. ॲव्हरेज रीडिंग स्पीड लोकांचा असतो 150 शब्द पर मिनिट. तो मी आता प्रॅक्टिसनी वाढवून 1200 शब्द पर मिनिट केलाय. 1200 शब्द पर मिनिट. तो आता फोटोग्राफिकली वाचतो बहुतेक. तो ती एक टेक्निक आहे, ती आपण त्याच्याबद्दल बोलूयाच. आणि मग त्याचा सारांश बनवायला 1-2-3 दिवस लागतात आणि मग रेकॉर्डिंग करायला 1 दिवस लागतो. मग त्याचं एडिटिंग, मग तसं म्युझिक टाकतो आणि मग ते बुधवारी रिलीज करतो. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये तुझा दिवस जातो. सध्या तुझा हा 1 मॅन कंपनी आहे का रे ही? माझा एक मित्र आहे, त्यालाही आवडलं. म्हणजे आता तो मित्र झाला. अक्षरशः तो खूप पुअर फॅमिलीमधनं आलाय आणि त्यांनी ह्याला एवढं आवडलं की त्यांनी पण ते सोडून दिलं आणि माझ्याबरोबर तो कामाला लागलाय. त्यांनी विचार केला नाही की पैसे येतील का नाही येतील, आणि तो गेले 2 वर्ष माझ्याबरोबर काम करतोय. त्याचं नाव फरीद सय्यद आहे आणि आम्ही दोघं मिळून हे चालवतोय. म्हणजे आता तुमची कंपनी या 2 जणांची आहे आणि तुम्ही आता 8 लाख ना 8 लाख लोकांच्या पर्यंत अशा पद्धतीने पोहोचतात. तू म्हणालास तसं हेल्थ पहिली आली, वेल्थ शेवटी गेली, मध्ये 2 गोष्टी आल्या ना, त्याच्याबद्दल बोलूया. एक हॅपीनेस आणि दुसरं रिलेशनशिप्स. तर मग ह्यांच्यासाठी तू स्वतःवरती काय काम करायला लागलास? हॅपीनेस तर मिळायला लागला हे सगळं काम करताना, आणि मग रिलेशनशिप्स या ज्या 8 लाख आहेत त्या तर इनडायरेक्ट आहेत, म्हणजे त्या काही आपल्या डायरेक्ट रिलेशनशिप्स नाहीत. पण आता तू म्हणालास तुझा सहाय्यक आहे की त्याच्याबरोबर रिलेशनशिप आहे, किंवा आत्ता आपण म्हणतोय ह्या सगळ्या आपल्या रिलेशनशिप्स आहेत. हे नातेसंबंध जोडले जात आहेत. नाती कशी राखावीत, कशी ठेवावीत, याच्या बाबतीत एखादं पुस्तक काय म्हणतं ते सांगशील का? भरपूर आहेत.
एक 5 लव्ह लँग्वेजेस नावाचं पुस्तक, म्हणजे प्रेमाच्या 5 भाषा असतात. प्रेमाच्या 5 भाषा. हां. बरं. आणि तुमचा जो पार्टनर आहे, नवरा बायको, हां. सपोज तर तिची किंवा त्याची भाषा जर तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्ही तुमचीच प्रेमाची भाषा बोलत गेलात तर नातं फुलणार नाही. बरं. तर त्याचे 1-2 उदाहरणं भाषांची आहे की काहींना गिफ्ट आवडतात. हां. ओके, तर सपोज मला गिफ्ट आवडतात. आणि दुसरं आहे सर्व्हिसेस, म्हणजे कामं केलं, काही हेल्प केलं की ती पण एक भाषा झाली. हां. आता मला असं वाटतं की सर्व्हिसेस इज माय लव्ह लँग्वेज. पण जर माझी जी कोण होईल हां. ती फक्त मला गिफ्ट देत गेली तर तिला वाटतं की ती प्रेमाचं टँक फुल करते, हां. पण माझं ते फुल होत नाहीये कारण माझी भाषा वेगळी आहे. सो आपल्याला आपल्या पार्टनरची भाषा ओळखून ती भाषा बोलणं सॉलिड आहे गरजेचं ना. हा, म्हणजे एक मदत करण्याची भाषा आहे, एक भेटी देण्याची भाषा आहे, एक टच भाषा आहे, एक स्पर्शाची भाषा आहे. म्हणजे जर 2 माणसांनी एकमेकांच्या भाषा अशा पद्धतीने समजून घेतल्या तर नातीही जास्त चांगली होतील किंवा नातीही जास्त फुलतील. मला सांग, हे सगळं तू पुस्तकांच्याकडून शिकत गेलास. आम्ही पण पुस्तकं वाचतो, आम्ही तुझ्यासारखे का नाही शिकत? मला प्रश्न कळला नाही तुमचा. म्हणजे अरे तू केवढं शिकतोस, तू फटाफट सांगतोस ना. आम्ही वाचतो आणि नंतर काय मस्त होतं पुस्तक, काय वाचलं, असं होतं आमचं. आय थिंक ना आपण वाचनाला खूप सिरियसली घेतो. अच्छा. खूप सिरियसली घेतो. हा. मला बरेच लोक म्हणतात, अरे ना मी ना 10 पानं वाचतो आणि मग पूर्ण होतच नाही, म्हणजे 2-3 पुस्तकं मी अर्धवटच सोडली. म्हटलं हा प्रश्न तुम्ही असा का नाही विचारत? जेव्हा तुम्ही टीव्हीवरच्या मालिका अर्धवट सोडता तेव्हा तुम्हाला असा अपराधीपणा वाटतो का? अरे बापरे, तो पिक्चर अर्धवट सोडला, किती पाप झालं माझ्याकडून. नाही ना. मग पुस्तकाच्या बाबतीत असं का? खरं सांगू, मी शेकडो पुस्तकं अर्धवट वाचून सोडली आहेत कारण मला नाही मजा आली त्या वाचायला. कारण हा काय सगळाच आपला फॉल्ट नाहीये, तर ऑथरचं पण एक जबाबदारी आहे आपल्याला काय म्हणतात हुक ठेवणं किंवा एंगेज ठेवणं. त्याला ते जमत नसेल तर ते पुस्तक सोडून द्या, हरकत नाही. जसं आपण सहज रिमोटली चॅनल बदलतो कारण आपल्याला मजा येत नाहीये, तसंच आहे पुस्तकाच्या बाबतीत. हा, म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की डोंट बी टू सिरियस, म्हणजे खूप गांभीर्याने बघू नका. याचा अर्थ असा, सगळी पुस्तकं मला आवडलीच पाहिजे तसं नाही, पण वाचन सोडू नका. एक्झॅक्टली. पुस्तक बदला, लेखक बदला, भाषा मेक बदला, इट कॅज्युअल. आणि ते कॅज्युअल. वाय? बिकॉज हॅबिट्स आर कॅज्युअल. बघा, दात घासणं हे का आपल्याकडे टास्क नाही, बिकॉज इट्स अ हॅबिट. सगळ्या सवयी सहजपणे होतात. त्यामुळे सवय आणि सहजपणा या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे ही खूप महत्वाची टिप आहे. कारण ना, वाचा, लक्षपूर्वक वाचा, वाचलेले सगळे लक्षात ठेवा. गडबडच होते ना सगळे आपली. आता कळलं आपण का विसरतो. आय थिंक द बेस्ट वे तुम्ही जे वाचलंय ते लक्षात ठेवण्यासाठी, मी बरेच जण बघतात की ते पिवळा हायलायटर घेणार, ऑरेंज हायलायटर घेणार, पेन्सिल घेणार, रबर घेणार, ते सगळं हायलाईट करणार, एवढं हायलाईट करणार की ते जे हायलाईट न केलेलं ते ऍक्च्युली हायलाईट वाटतं. पूर्ण पुस्तक हायलाईट करतात. तर ते पुस्तकात आहे. तुम्हाला जर डोक्यात रिटेन करायचं आहेत गोष्टी, तर बेस्ट वे की वाचलं की डिस्कस करा मित्रांबरोबर. मी मित्रांना पकडून डिस्कस करतो. ते पळतात, मी त्यांना पकडतो की आज मी हे शिकलो, आज मी ते रिच डॅड पुअर डॅड मी पुस्तक वाचलं. त्याच्यात माहिती असं काय म्हटलंय की गरीब लोक आणि श्रीमंत लोक यांच्यात विचारसरणीत काय फरक असतो. तर जे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास लोक असतात ते दे थिंक इन टर्म्स ऑफ कॅश फ्लो, महिन्याला कॅश कशी यायला पाहिजे. बरे श्रीमंत लोक दे थिंक इन टर्म्स ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, की ॲसेट्स कसे वाढवायचे आणि त्यातून कसा कॅश फ्लो वाढवायचा. सो हे सगळं मी डिस्कस करतो आणि मग मला लक्षात राहतं. आणि पुस्तकातून आपण फक्त 1 ते 3 आयडियाजच शिकतो, त्याच्या पलीकडे काही नाही. ते फक्त पुस्तक जाड करण्यासाठी त्या ऑथरला करावं लागतं, कारण आता पब्लिशर ते पुस्तक घेणार नाही. सो 3 गोष्टी तुम्ही पुस्तकातून शिकला ना, तुम्ही यू हॅव डन जस्टिस टू दॅट बुक. म्हणजे पहिल्यांदा तू मेंटल जिस्ट काढतोस आणि मग ते लिहितोस. ही आम्हाला शिकण्यासाठीची पुन्हा महत्वाची टिप आहे. पुढचे प्लॅन्स काय आहेत अमृत? हो, असं मी ऑडिओ सुरू केलं, ती आयडिया आली. त्याच्यानंतर मी गेमिफिकेशन जे करणार आहे, गेमिफिकेशन म्हणजे रीडिंगला गेमिफाय करणं. की जसं आता शेती खूप एक्साइटिंग वाटतं का तुम्हाला? खूप मजा येईल, ॲडिक्टिव्ह होईल का? पण शेती ॲडिक्टिव्ह झाली कारण कॅन्डी क्रश खूप हिट झाला, फार्म विले खूप हिट झाला. फार्म विले म्हणून एक ॲप आहे, गेमिंग ॲप, तो खूप हिट झाला. त्यात चक्क आपण शेती करतो, म्हणजे त्याचे दाणे टाकतो, मग 4 तासांनी ते उगवतं. एवढं बोरिंग काम जर ॲडिक्टिव्ह होऊ शकतं तर रीडिंग पण होऊ शकतं, मेडिटेशन पण होऊ शकतं, एक्सरसाइज पण होऊ शकतं.
या 3 सवयी आहेत ज्या मला वाटतात, रिडिंग, एक्सरसाइज आणि मेडिटेशन. ह्या जर तुम्ही 3 केल्या ना, आय गॅरंटी यू सक्सेस विल कम टू यू. त्याचं गेमिंग करा. येस. हा. गेमिफाय. तर गेमिफाय म्हणजे काय? हा. तर खेळमध्ये आपोआप मोटिवेशन काय येतं, कारण आपल्याला लगेच फीडबॅक मिळतो की मी बॉल ग्राउंडच्या बाहेर मारला 6, लगेच मला फीडबॅक मिळाला की मी चांगला खेळलो. जर स्टंप उडाले, नेगेटिव्ह फीडबॅक की मी चुकलो. हे कॉन्स्टंट फीडबॅक येतं आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला हा पॉझिटिव्ह फीडबॅक गरजेचा आहे. आता प्रॉब्लेम काय आहे रिडिंग आणि एक्सरसाइजमध्ये? मी खूप साम्य दिसतं मला रिडिंग आणि एक्सरसाइजमध्ये, की ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन देत नाही, इन्स्टंट फीडबॅक मिळत नाही त्याच्यातून. कारण पुस्तक वाचायला किती वेळ लागतो? 1 महिनाभर लागत असेल, 2 महिने, आणि कधी कधी ते पूर्ण होतही नाही. एक्सरसाइज पण असंच आहे की 2 दिवस मी जिमला गेलो की लगेच माझे 6 पॅक्स येणार नाहीये. एक पुस्तक वाचून मी काय चाणक्य बनणार नाहीये, राईट? मग प्रॉब्लेम काय आहे इथे की सबकॉन्शियस माइंड इज लाईक अ इनोसंट चाइल्ड. एक खूप भोळा मुलगा आहे तो. त्याला हे कळत नाही द डिफरन्स बिटवीन बिग अचिव्हमेंट अँड स्मॉल अचिव्हमेंट, ऑर बिग फेल्युअर ऑर स्मॉल फेल्युअर. त्याला फक्त 2च गोष्टी कळतात, अचिव्हमेंट ऑर फेल्युअर. ह्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. कसा? तर 300 पानांचं पुस्तक आहे, तर तुम्ही तुमच्या टू डू लिस्टमध्ये असं लिहू नका की मला 300 पानांचं पुस्तक वाचायचं आहे, कारण ते खूप मोठा टास्क झाला. आपल्या ब्रेनला ना मोठी मोठी गोष्टी आवडत नाहीत, त्याला छोटी छोटी कामं आवडतात. व्हॉट्सअपवर जोक शेअर करायला आपल्याला विल पॉवर लागते का? नाही ना. तसंच आहे, कारण छोटं काम असलं की विल पॉवर लागत नाही. मोठा प्रोजेक्ट, 20 स्लाइड्सचं PPT बनवायचंय, मला पुस्तक कंप्लीट करायचंय, एका महिन्यात 15 किलो कमी करायचंय, हे सगळे मोठे मोठे टास्क ब्रेन लगेच तुम्हाला नाही म्हणतो. मग काय करायचं? त्या मोठ्या टास्कला छोट्या 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 ऍक्टिव्हिटीजमध्ये बायफर्केट करायचं, डिवाइड करायचं. मी चक्क कधीही पुस्तक वाचायला सुरुवात करतो, माझा टार्गेट असतो 3 पानं. 3 पानं? फक्त 3 पानं वाचायची. आता ब्रेन काय म्हणतं, अच्छा 3 पानं वाचायचे, चल करून टाकूया. 2 पुशअप्स, फक्त 2 पुशअप्स. अरे एकदम सोपं आहे, करून टाकूया. ऍक्शन कॉजेस मोटिवेशन. आपल्याला वाटतं मोटिवेशन कॉजेस ऍक्शन, इट इज द अदर वे राऊंड. ऍक्शन कॉजेस मोटिवेशन. वाव. ट्रान्सलेट कराल? हो, सांगतो ना. हा, म्हणजे कृतीतूनच प्रेरणा निर्माण होते. येस. प्रेरणेतून कृती निर्माण होते असं नेहमी सांगतात, पण तू सांगतोयस कृतीतूनच प्रेरणा निर्माण. याचा मी एक प्रूफ देतो. आपल्याला वाटतं की युट्यूब व्हिडिओज बघून, स्टीव्ह जॉबचा इंटरव्ह्यू बघून, हे बघून, नरेंद्र मोदीचा स्पीच बघून मी मोटिवेट होईन आणि कामाला लागेन, तसं नाहीये. याचा मी प्रूफ देतो. जिमला जाताना छान वाटतं का जिमहून घरी परत येताना छान वाटतं? परत येताना. वाय? यू हॅव ऑलरेडी टेकन ऍक्शन. तुम्ही व्यायाम केलाय ऑलरेडी, म्हणून तुम्हाला छान वाटतं. अजून एक उदाहरण. आज तुम्ही जिमला दांडी मारली की सलग 2-3 दिवस तुम्ही जिमला जात नाही. होतं असं का? बिकॉज आय फेल टू टेक ऍक्शन अँड दॅट डिमोटिवेट्स मी टू टेक ऍक्शन टुमॉरो. सो आपल्या सबकॉन्शियस माइंडला हे माहित नाहीये की तू मोठं काम करतो का छोटं काम करतो. ही इज इनोसेंट. मग त्याला उल्लू बनवा. छोटंसं काम करून टाका. त्याला वाटतं अरे हा बोलला आणि याने केलं, पॉझिटिव्ह फीडबॅक लूप झाला तयार, आणि मग तो स्ट्रॉंग होत जातो. मग त्याला पण सांगितलं उद्या मी भारताचा PM पण बनणार, तो हा, कारण हा सगळंच करतो, छोटं का होईना. 3 पानं आणि त्याला पूर्ण पुस्तक, हे त्याला कळत नाही. त्यांनी वाचलं, त्यांनी जे ठरवलं ते वाचलं, हा फीडबॅक त्याला केला, दॅट मीन्स ही इज कन्व्हिन्स्ड. वाव. आणि हे मी एका पुस्तकातून शिकलो, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड बाय जोसेफ मर्फी. बरं, तू आता पुस्तकं बाहेरचं काय शिकलास असंच मी तुला विचारणार आहे. कारण तू सगळ्या गोष्टी पुस्तकातूनच शिकलास, पण यातली चेष्टा बाजूला ठेवली तरी पुस्तकातून नेमकं काय शिकायचं हे कळणं खूप महत्त्वाचं आहे ना. आणि तेही तुला हळूहळू वाचता वाचता कळत गेलेलं असणार नक्की. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आपल्याला अमृतला भेटण्याच्या आधी आनंद झाला होता का? नाही. भेटल्यानंतर झाला का? मग आता कृतीला लागूया. कारण कृतीमधूनच प्रेरणा निर्माण होते असं आपल्याला त्यानं सांगितलं. मराठीमध्ये एक नाटक होतं बरं का, फार सुंदर नाटक होतं. तो सूर्य पाहिलेला माणूस म्हणून, आणि ते एका संशोधकाच्या जीवनावरती होतं. डॉक्टर लागू काम करायचे. तर आता तुझ्याशी बोलताना मला एक आपल्या सत्राचं टायटल सुचलं, पुस्तक वाचलेला माणूस. कारण आम्ही सगळे पुस्तकं फक्त नजरेखालून घालतो, आम्हाला पुस्तक वाचलेला माणूस कधीच मिळत नाही. आणि अशा माणसाला वाचण्याची संधी आज आपल्याला या गप्पांतून मिळाली. तेव्हा तुलाही आम्ही वाचत होतो या गप्पांच्या मधून.
आणि तुझी सहजता ही आम्हाला जाणवत होती. मी तुम्हाला सत्राच्या सुरुवातीला म्हणालो की तू आणि मी गप्पा मारणार आहोत. आता तुम्हाला पटलं असेल की कॉफी नव्हती तरीसुद्धा आम्ही किती छान गप्पा मारू शकलो. हां, आणि जी पुस्तकांची नावं लक्षात ठेवतोस, लेखक लक्षात ठेवतोस, त्यातली सूत्र लक्षात ठेवतोस, म्हणजे ते टूल्स ऑफ टायटन्स, मला ते फारच छान आवडलं पुस्तक. म्हणजे त्याचं नाव, त्याचं मी लगेच भाषांतर केलं आहे की समर्थांची साधने. तर जे समर्थ असतात ते कुठली साधनं वापरतात ना, टूल्स ऑफ द टायटन्स, म्हणजे स पण जुळतं बरोबर. तर त्यामुळे ना माझ्याही मेंदूला आणि शब्दांना खूप चांगली चालना तुझ्याशी गप्पा मारताना मिळाली. आणि आपण अशी आशा करूया की आपली ही सगळी मंडळी वाचनाचा खेळ आपापल्या पद्धतीने रंगवतील. वाचन हा आत्तापर्यंत वाचनाची जबाबदारी, ज्ञानसाधनाचे साधन वगैरे, ज्ञानप्राप्तीचे साधन वगैरे असे आपण खूप बोललो. वाचनाचा खेळ कसा होतो आणि तो खेळ कसा रंगतो हे आपल्याला आज अमृतने सांगितलं. अमृतला जोरदार टाळ्या देऊया आपण.